भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती आहे. तरी सर्व मित्रांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्या मित्रांना, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सर्वांना मिळेल. जय भीम, नमो बुद्धाय. 15 जानेवारी 1913 ही फक्त तारीख नाही, हा दिवस आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोदा संस्थानात नोकरीवर रुजू झाले. अकाउंटंट जनरलचं कार्यालय. परदेशातून शिकून आलेला, अत्यंत बुद्धिमान आणि आत्मसन्मान जपणारा तरुण अधिकारी. ही नोकरी दान नव्हती, ही होती कर्तृत्वाची ओळख. महाराज सयाजीराव गायकवाड तृतीय यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली होती. पण त्यात एक अट होती, परदेशात शिका पण आल्यानंतर संस्थानासाठी काम करा. बाबासाहेब परत आले, नोकरी स्वीकारली, पण इथून खरी लढाई सुरू झाली. कारण ऑफिसमध्ये बसायलाही अडचण, पाणी प्यायलाही मनाई, खोली नाकारली. कारण एकच, त्यांची जात. अमेरिकेत ज्याचं ज्ञान मान्य होतं तो इथे अस्पृश्य ठरवला गेला. ही नोकरी नव्हती, हा होता समाजाचा आरसा. आणि तो आरसा अतिशय विदारक होता. पण बाबासाहेब घाबरले नाही, गप्प बसले नाही. त्यांनी या अपमानातून एक संकल्प घेतला. जो समाज माणसाला माणूस म्हणून मान्यता देत नाही, तो समाज बदलल्याशिवाय राहायचा नाही. आणि याच संकल्प घेतलेल्या ठिकाणाला आपण संकल्पभूमी म्हणतो. हा संकल्प फक्त एका संविधानाचा नाही, तर त्या अपमानाच्या अनुभवातून जन्मलेला आहे. म्हणून 15 जानेवारी 1913 हा दिवस फक्त नोकरीचा नव्हता, तर तो होता अन्यायाविरुद्धच्या लढ्याची सुरुवात.